पुनर्रचना आणि महिला विधेयकाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, तुमचा पक्ष आणि इतर पक्षही पाठिंबा देत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे. काय सांगणार? नागपूरला जास्त माहिती आहे. हा सर बोला सर. आज खरं म्हणजे देशापुढला सगळ्यात गंभीर प्रश्न कोणता असेल तर तो नीट परीक्षेच्या पेपर फुटीविरुद्ध 17व्या दिवशी सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा. जंतर मंतरला 17वा दिवस आहे. सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती कमालीची ढासळलेली आहे. हा आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेचा विषय असायला पाहिजे. आणि आपण मला असं जे सांगताय की आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत, माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही हे पूर्णपणे चुकीचं आहे. सुप्रिया सुळेनं ही माहिती दिलेली आहे. तुमचं काही बोलणं झालं होतं का महाविकास आघाडीतल्या या दोन? बघा, आज 12 वाजता सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार आहे. मी आत्ताच त्यांच्याशी बोलत होतो. आज 12 वाजता त्या पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करेल. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस या बिलासंदर्भात, हे तुम्ही त्यांना जर विचारलेत आज तर ते योग्य ठरेल. आणि त्या पूर्ण तयारीनिशी आज आहे. कारण गेले काही दिवस मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे. बघा, या सगळ्या अफवा आहेत. खोटं आहे असं म्हणणं आहे का तुमचं? जयंत पाटील मुख्यमंत्र्यांची भेट झाली काल. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते जवळपास 1 तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते. याचा अर्थ काय काढायचा नेमका? ही अर्धवट माहिती आहे. माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल आहेत. ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. प्रफुल्ल पटेल नेहमी वर्ल्ड कप फुटबॉलसाठी परदेशात जातात, ते नसावेत. जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं. लोकातून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे त्यांच्या इस्लामपूर भागातला. आणि कलेक्टरने तिकडल्या अत्यंत बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं त्याला बरखास्त केलं. आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. माझ्या माहितीप्रमाणे ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे, चर्चा केलेली आहे. जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्त्वाचे नेते आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही. फोनवर काय बोलणं झालं? आज फोनवर तुमचं फोनवर बोलणं काय झालं सुप्रिया सुळे यांच्यासोबत? हे जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. या सगळ्या बातम्या मग शिवसेनेविषयी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील, मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांविषयी असतील, भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही. आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं, विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं, ही अशा प्रकारची भूमिका आहे. माझा आत्ता सुप्रियाताई सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. आत्ता इथे येतानाच मी बोलत होतो आणि त्यांनाही आश्चर्य वाटतं आहे. आणि त्या आत्ता 12 वाजता या सगळ्या विषयावर बरीचशी बोलतील. बघा, हे जे बिल आहे हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे,
यात काही तथ्य नाही आहे. सहा पण हे फुटले बिल आलं तर तुम्ही सकारात्मक असाल का? म्हणजे आता हा? एकंदरीत तुमच्या तिन्ही पक्षांची भूमिका सकारात्मक असेल का? कारण या बिलावर राहील का? पुढे काय सकारात्मकता राहील का आपली, म्हणजे डिलिमिटेशन आणि महिला मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की सोनम वांगचूक यांचा उपोषणाचा 17वा दिवस ही त्यापेक्षा गंभीर गोष्ट आहे. हा राजकीय विषय नसतो. नाही, आम्ही बघू ना, आता पार्लमेंट सुरू होऊ द्या की. 20 तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत. या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे. मुंबई, महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही, कारण हा राष्ट्रीय विषय आहे, पार्लमेंटचा विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, DMKचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. काही पक्षांचं म्हणणं शिंदे असं आहे, सेनेचे काय 6 खासदारांनी काल delimitation- अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. बघा, या देशात कायदा आहे की नाही मला माहीत नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या. बरं, आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असेल त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. बघा, 6 फुटले, 10 फुटले, 8 फुटले. आता ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या DNA मध्ये चोरी हाच एक महत्त्वाचा विषय आहे, त्यांच्याविषयी आता काय बोलायचं. फडणवीस म्हटले की डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण हे 2 वेगळे बिल. वाचून दाखवा. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण 2 वेगळे बिल आहेत. 2 वेगळ्या. रामरक्षा आता हा विषय पठण संपलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवावं 2 पानं तरी असं मुख्यमंत्री काल म्हणाले. नाही वाचून दाखवणार, काय अडचण आहे. तुम्हाला रामरक्षा येते बरं का. प्रश्न रामरक्षा येते की नाही हा प्रश्न नसून राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली याच्यावर उत्तर द्या. रामरक्षा म्हणायची, रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू. आम्हाला तुम्ही ते सांगू नका. तुम्हाला प्रश्न असा आहे की राम मंदिरात चोरी झाली, 550 कोटीच्या दानपेट्या चोरीला गेल्या, गेल्या 12 वर्षामध्ये जवळजवळ 13,000 कोटींची लूट झाली, हे तुम्हाला मान्य आहे की नाही हा प्रश्न त्यांना विचारल्यावरती ते रामरक्षा तुम्हाला येते की नाही हे काय सांगताय. आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही ते दाखवू तुम्हाला. राम मंदिरातल्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत, त्याच्यावर तुम्ही बोला. उद्धव ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी नियोजित होती तिथे भाजपनं पेंडॉल टाकलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 तारखेला तिथे महायज्ञ आहे, आजपासूनच पेंडॉल टाकलाय. असू द्या, त्यांचा वाढदिवस हा राम मंदिरातल्या चोरीपेक्षा महत्त्वाचा आहे आणि हे मान्य केलं पाहिजे की राम मंदिरातली जी चोरी आहे, रामाची जी प्रतिष्ठा आहे, त्यापेक्षा जर त्यांचा वाढदिवस महत्त्वाचा असेल तर आम्ही पण त्या वाढदिवसात सहभागी होऊ. असं काही नाही. आमची नंबर 1 माननीय उद्धव ठाकरे साहेबांची तिथे सभा अजिबात नाही आहे. आम्ही रामनगरमधल्या राम मंदिरामध्ये रामरक्षेचा कार्यक्रम करू. बाजूला 4 रस्ते आहेत. आम्ही रस्त्यावरचे लोक रस्त्यावरती टाकून ना एखादा हे किती मोठा कार्यक्रम आहे तो. फार मोठा कार्यक्रम नाही. काल आमचं राम मंदिराचे जे विश्वस्त आहेत रवी वाघमारे त्यांच्याशी चर्चा झाली आणि साधारण आम्ही कार्यक्रमाचं स्वरूप ठरवलेलं आहे. थोड्या वेळाने आता आमचे इतर सहकारी इथे येतील, त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. पण देवेंद्र फडणवीस यांच्या त्या दिवशी वाढदिवस असेल 22 तारखेला. 22 तारखेला. त्यांची तयारी आतापासून सुरू आहे. मोठा माणूस आहे या देशातला. उद्धवजींची सभा रस्त्यावर होणार आहे का सर? राऊत साहेब ते रस्त्यावर कार्यक्रम आहे तर रस्त्यावर होईल का? भाषण रस्त्यावर होईल का? कार्यक्रम रस्त्यावर होईल. कुठे करू आम्ही. प्रभू श्रीरामाला ह्या लोकांनी रस्त्यावरच आणलाय ना चोरी करून. प्रभू श्रीरामाची यांनी वस्त्र चोरली, अलंकार चोरले, हा सीतामाईचं मंगळसूत्र चोरलं, कर्णफुलं चोरली, नथ चोरली सीतामाईच्या या लोकांनी. काय ठेवलं याने. हिंदुत्व रस्त्यावरच आणलंय की. सर कल आप मंदिर गए थे, एक ट्रस्टियों से क्या बातचीत हुई? उन्होंने कुछ कंडीशंस रखे नहीं, थे. कोई कंडीशन नहीं है. राम रक्षा हनुमान चालीसा पढ़ने में क्या कंडीशन हो सकती है.
कोई कंडीशन नहीं है। हम लोग जाएंगे, उद्धव जी 18 तारीख को यहाँ आएंगे, 4:30 बजे हम मंदिर में जाएंगे। मंदिर के बाहर एक छोटा सा हम एक मंच बनाएंगे। अगर लोग वहाँ आते हैं बड़ी संख्या में तो हम वहाँ उनको संबोधित करेंगे उद्धव जी, और हमारा कार्यक्रम पूरा हो जाएगा। राजकीय याच्याबाबतच्या ज्या परवानग्या याच्या बाबतीतल्या सगळ्या परवानग्या झाल्या का राऊत साहेब? परवानगी आपके पास गलत इन्फॉर्मेशन है। जयंतराव पाटिल कल रात को सीएम साहब से मिले हैं, वो अलग विषय है। उनका जो चुनाव क्षेत्र से एक जो नगराध्यक्ष है पब्लिक इलेक्टेड, उनको वहाँ के कलेक्टर ने डिस्क्वालीफाई किया है गैर कानूनी तरीके से। उस बारे में अपनी बात लेकर जयंतराव पाटिल कल रात को सीएम साहब से मिले हैं, ये मेरी जानकारी है और कुछ नहीं। अमेंडमेंट बिल फिर से लाने के बारे में सोच अगर सरकार वापस वो बिल लाते हैं तो पूरा अपोजिशन इकट्ठा होकर उनको विरोध करेंगे। हमने जो उनको सूचनाएं की है, इस प्रकार से बिल में आप थोड़ा दुरुस्ती करो, अमेंडमेंट करो, लेकर आइए। अगर उस हमारी बात मानी जाती है तो हम उसके ऊपर चर्चा करेंगे।